संपूर्ण आरोग्य कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे। प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय ह्या संस्थेकडून सुरू असलेल्या या सगळ्या आपल्या आरोग्याबद्दल माहिती देताना मी आपल्याला आरोग्य आणि योग यांचा सांगड कशा पद्धतीने घालून आपली प्रकृती कोणत्या पद्धतीने आपण व्यवस्थित आणि सुदृढ राहू शकतो यासाठी बोलणार आहे। तरी आपण आपलं आरोग्य सुदृढ आणि सहजगत्या कसं जीवन जगता येईल ह्यासाठी आरोग्याशी योगाचा कसा सांगड घालता येईल याविषयी सांगताना सगळ्यात आधी मी सांगेल की आपण सगळ्यांनी आपल्या आरोग्याबद्दल का आणि कशा पद्धतीने लक्ष घातलं पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी आपल्या स्वतःच्या प्रकृतीबद्दल जर सगळ्यात आधी सगळ्यांनी ठरवलं की आपण रोगी बनायचंच नाही, निरोगी राहायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला सुदृढ राहण्यासाठी योगाचा अभ्यास करणं फारच महत्त्वाचं असतं। योग दररोज केला गेला पाहिजे आणि आपण जर दररोज सकाळी उठल्या उठल्या उपाशीपोटी योग करत असले आणि योगाचा अभ्यास करत राहिलो तर आपल्याला रोग हे होणारच नाहीत आणि रोगाची आपल्याला सामना करायची पूर्ण आपल्याजवळ शक्ती निर्माण होईल। ह्यासाठी आपण सगळ्यांनी सकाळी सकाळी प्राणायाम योग हा केलाच पाहिजे। तर आपल्या आरोग्य सुदृढ राहण्यासाठी कोणत्या कोणत्या प्रकारचे आपण प्राणायाम केले पाहिजे आणि कशा पद्धतीने केले पाहिजे आणि कोणत्या प्राणायामामुळे आपल्याला कोणत्या कोणत्या रोगांपासून दूर राहता येईल किंवा त्या रोगांपासून अलिप्त राहता येईल हे मी आज तुम्हाला कशा पद्धतीने सांगणार आहे, काय सांगणार आहे ह्यासाठी सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे। सगळ्यात आधी आपण जो प्राणायाम करत असतो भस्त्रिका प्राणायाम करत असताना आपल्याला श्वसनक्रिया जी आहे ती नासिकाने घ्यायची असते। श्वास आतमध्ये घ्यायचं, उश्वास बाहेर सोडायचं आणि श्वासोश्वास घेतल्यानंतर आपण फेफडं कशा पद्धतीने आपले जे फेफडे आहेत किंवा लंग्स आहेत यांना निरोगी ठेवू शकतो। प्राणायामामध्ये आपण श्वास जास्तीत जास्त आतमध्ये घेणे आणि बाहेर सोडणे याच्यामुळे श्वसनक्रिया व्यवस्थित होते। श्वसन संस्थेशी रिलेटेड जेही आपले आजार असतील, समजा खोकला असेल, सर्दी असेल, दमा असेल, त्यानंतर ट्युबरक्युलोसिस असेल, ह्या सगळ्या आजारांपासून मुक्त होण्यासाठी आपल्याला भस्त्रिका प्राणायाम दररोज सकाळी 5 ते 7 मिनटं कमीत कमी 3 मिनटं तरी भस्त्रिका प्राणायाम आपण केला गेला पाहिजे। भस्त्रिका प्राणायामापासून श्वासोश्वास घेतल्यानंतर हे आपल्याला जे फायदे होतात त्यानंतर आपला जो दुसरा प्राणायाम असतो त्या दुसरा प्राणायामामध्ये कपालभाती प्राणायामामध्ये जसं आपण भस्त्रिकेत पाहिलं की श्वास आतमध्ये घेणे, श्वास बाहेर सोडणे। फक्त कपालभाती प्राणायामामध्ये उश्वासाला बाहेर सोडायचं आहे, पोटमध्ये जाईल, श्वास बाहेर निघेल, ते कपालभाती प्राणायाम। आणि कपालभाती प्राणायाम केल्यामुळे आपल्या शरीरात जिथे कुठेही गाठी असतील, समजा जेही आजार असतील, पोटाचे विकार असतील, ज्याही मोठ्या प्रकारच्या आजार असतील, त्या सगळ्या आजारांपासून आपल्याला वेळ मिळतो चांगलं होण्यासाठी। आणि आपण भस्त्रिका प्राणायाम त्यानंतर कपालभाती प्राणायाम ह्या प्राणायामांमुळे आपलं शरीर सुदृढ आणि निरोगी राहू शकतं, निरोगी ठेवू शकतो आणि आपल्याला शरीर निरोगी ठेवण्यासाठी हे करणं फार आवश्यक असतं। म्हणून आपण दररोज कुठल्याही पद्धतीला वेळ न घालवता किंवा वेळेची चूक न करता दररोज हे प्राणायाम केलेच पाहिजे। प्राणायामांपासून आपल्याला फायदे जर होत असतील तर आपण रेग्युलर आपल्या शरीरासाठी हे तर जर केले तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं निरोगी शरीर निर्माण करायला अडचण येणार नाही। आपण स्वतः निरोगी राहू शकतो आणि आपल्याला निरोगी राहणं, रोगी होऊन
आपण निरोगी राहण्यासाठी काही मार्ग शोधण्यापेक्षा जर आपण रोग होणारच नाही याची व्यवस्था ऑलरेडी स्वतःहून करून घेतली आणि नियम स्वतःसाठी घालून घेतले, आधी जर नियम घातले आणि नियमाप्रमाणे वागत राहिले आणि स्वतःचं आरोग्य कशा पद्धतीने सुदृढ करता येईल याच्यासाठी स्वतः जर काळजी घेतली तर आपण निरोगीच राहू शकतो. रोगी होऊन मेडिसिन, औषधी आणि डॉक्टरांकडे जाणं. मी एक स्वतः डॉक्टर आहे आणि माझ्याकडे बरेच पेशंट येत असतात. त्याच्यासाठी मी ऑलरेडी लोकांना पेशंट बनूच नाही, आपलं आरोग्य सुदृढ कसे राहावे यासाठी नेहमीच सल्ला देत असतो. आणि तेच हे सल्ले सगळ्यांनी आपल्या आचरणात, आपल्या स्वतःच्या जीवनात नियम आणि करून घेतले. नियम ज्या पद्धतीने असतात ते नियम जर आपण स्वतःसाठी घालून घेतले तर आपण आजारपासून दूर राहू शकतो, निरोगी राहू शकतो, आपलं स्वतःचं शरीर निरोगी ठेवू शकतो आणि आपण रोगग्रस्त बनू शकत नाहीत. ह्यासाठी प्रत्येकाने प्रत्येक दिवशी स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. खानपानावर सुद्धा आपण लक्ष घातलं पाहिजे. ज्या पद्धतीने आपण, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते आपल्याला रोगी करणारं आपलं पोट. आपला पोटाचा पेटारा जर आपण पद्धतशीर ठेवला, त्या पोटाला बिघडू दिला नाही तर आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम खराब होणार नाही. आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम आपल्याला जर सुदृढ, निरोगी आणि व्यवस्थित ठेवायची असेल तर आपण आपल्या खानपानावर सुद्धा लक्ष घेतलं पाहिजे. आणि आपल्या पोटाचा पेटारा जर व्यवस्थित राहिला तर तुमचं शरीर व्यवस्थित राहील, तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम व्यवस्थित राहील आणि आपण रोगापासून मुक्त राहू शकतो. त्यानंतर जर आपण 3 नंबरचा प्राणायाम म्हटला तर हा डायजेस्टिव्ह सिस्टीमवरच आधारित आहे. हा डायजेस्टिव्ह सिस्टीमशी आधारित असलेला जो आपला जो प्राणायामाचा प्रकार आहे तो 3 बंधांमध्ये बांधला जातो. 3 बंध प्राणायाम, त्रिबंध प्राणायाम म्हणून याचा उल्लेख केला जात असतो. आणि हा त्रिबंध प्राणायाम 3 बंधात शरीराला बांधलं जातं. आणि जर आपण हा 3 बंध प्राणायाम, त्रिबंध प्राणायाम रेग्युलरली करत राहिलो तर आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती व्यवस्थित राहू शकते. डायजेस्टिव्ह सिस्टीम खराब होऊ शकत नाही. आपलं पोट नरम राहू शकतं, मुलायम राहू शकतं, आपलं पोट कडक होणार नाही आणि आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम रेग्युलर राहील. त्याच्यामुळे आपल्याला ॲसिडिटी, ढेकर येणं, गॅसेस होणं, बद्धकोष्ठता वगैरे हा जो प्रकार आहे याच्यापासून आपण मुक्त राहू शकतो 3 नंबरचा प्राणायामने. आणि ह्याच पद्धतीने आपला पोटाचा पेटारा जर व्यवस्थित ठेवला तर सगळं काही व्यवस्थित राहू शकतं, आपण निरोगी राहू शकतो. त्यानंतर ह्याच पद्धतीने हे सगळं करीत असताना आपण थोडेसे अधूनमधून व्यायाम करत राहिले पाहिजे. आपलं शरीर आपल्या इंटरनल ऑर्गॅनपेक्षा आपल्या एक्सटर्नल जे ऑर्गॅन असतात, हात, पाय, मान, पाठ, कंबर वगैरे यांनासुद्धा जर व्यायाम देत राहिलो, या आसनं करत राहिलो तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ शकत नाही. म्हणून याच्यानंतर आपला जो 4 नंबरचा जो प्राणायाम आहे, हा जो 4 नंबरचा प्राणायामाकडे जर आपण वळलो तर हा असतो अनुलोम विलोम प्राणायाम. आणि अनुलोम विलोम प्राणायामाने आपल्या हार्ट, आपलं हृदय, आपले फेफडे, आपले फुफ्फुसं यांना एक प्रकारे बल मिळू शकतं. या पद्धतीने अनुलोम विलोम प्राणायाम जर रेग्युलर केला तर आपलं हृदय सुदृढ राहू शकतं. आणि आपलं हृदय जर सुदृढ राहिलं तर आपण हार्ट अटॅकपासून लांब राहू शकतो. आणि हार्ट अटॅक आजच्या कंडिशनमध्ये, आजच्या परिस्थितीमध्ये जे धकाधकीच्या जीवनामध्ये बऱ्याच लोकांना ट्रेस येतो, टेन्शन येतो. आणि या टेन्शन फ्री जर व्हायचं असेल तर त्याच्यासाठी मेडिटेशन फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ही मेडिटेशन सगळ्या ठिकाणांपेक्षा प्रजापिता ब्रह्मकुमारीमध्ये असलेलं जे मेडिटेशन आहे हे सगळ्यात उत्तम. आणि याच्यात सकाळी अमृतवेला 3-4 वाजेपर्यंत सकाळी जे अमृतवेला असते या ठिकाणी जर आपण ध्यान लावलं, भगवंताचा बाबाशी जर एकरूप झालात आणि ब्रह्मा बाबाची आठवणीत जर आपण राहिलात आणि एकाग्रता जर शिकलो तर आपलं ध्यान चांगल्या प्रकारे लागू शकतं.
आणि ह्याच ब्रह्मकुमारीचा ज्या ध्यान योगमध्ये गेल्यामुळे मी प्राणायाम योगामध्ये पडल्यानंतर सगळ्यात ह्या ध्यानाचं लक्षात आले आणि तेव्हापासून मी ह्या प्रजापिता ब्रह्मकुमारीकडे वळलो आणि याच्यातलं जे मेडिटेशन आहे ते मला सगळ्यात चांगलं वाटलं. म्हणून मी ज्याही ठिकाणी प्राणायामाचे क्लास वगैरे घेत असतो त्या ठिकाणी प्रजापिता ब्रह्मकुमारी बाबाजींचं जे ध्यान आहे याच्यावर जास्तीत जास्त बोलण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच आपली प्रकृती जर आपल्याला व्यवस्थित ठेवायची असेल, आपलं आरोग्य जर आपल्याला सुदृढ ठेवायचं असेल, आपण रोगग्रस्त जर बनायचं नसेल तर सगळ्यांनी मेडिटेशनवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि हे सगळ्यात चांगल्यात चांगलं मेडिटेशन जर कुठे मिळणार असेल आपल्याला तर प्रजापिता ब्रह्मकुमारी या ठिकाणीच मेडिटेशन सगळ्यात चांगलं मेडिटेशन असतं. ह्या सगळ्या प्राणायामातून गेल्यानंतर हार्टबद्दल जर बोलायचं झालंच तर हृदयरोगासाठी जर बऱ्याच लोकांनी लक्षात येत असेल, कोणाला अटॅक आलेला असेल तर ते सगळ्यात आपण हॉस्पिटलांमध्ये दवाखान्यांमध्ये जर गेलो तर पहिल्याला सांगितले जातं आपल्याला एन्जिओग्राफी करा, एन्जिओप्लास्टी करा, बायपास करा. आणि ह्या एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी आणि बायपास ह्या सगळ्यांपासून जर दूर राहायचं असेल तर आपण आपल्या जीवनात योगाला महत्त्व दिलं पाहिजे. म्हणूनच योग आणि आरोग्य यांची सांगड कशा पद्धतीने घातली गेली पाहिजे ह्याबद्दल सगळ्यांनी जागृत राहिलं पाहिजे. प्राणायाम प्रत्येकाने केलंच पाहिजे. सकाळी सकाळी प्राणायामवर भर ह्याचसाठी दिला जात असतो. आणि त्यानंतर आपला जो 4थ्या नंबरचा प्राणायाम संपल्यानंतर 5, 6 आणि 7 हे जे तिघं प्राणायाम आहे हे ध्यानातले प्राणायाम आहेत तिघंसुद्धा. हे तिघं प्राणायाम केल्यानंतर आपल्याला ध्यान लागणं, आपलं मन लागणं, मन एकाग्र होणं हे सगळं जर काही असेल तर ह्या तिघं प्राणायामांमध्ये असतं. म्हणून प्रत्येकाने आपल्या शरीरावर लक्ष केंद्रित करणं, आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्राणायाम हा प्रकार केलाच गेला पाहिजे. कारण आजकालच्या ह्या धकाधकीच्या जीवनात आपलं आरोग्य जर बिघडलं आणि आपण मेडिसिनच्या आहारी जास्त प्रमाणात जर गेलो तर मेडिसिनचे खूप काही साईड इफेक्ट असतात. आणि ह्या मेडिसिनचा साईड इफेक्टपासून आणि ह्या मेडिसिनचा साईड इफेक्टपासून स्वतःच्या शरीराला व्यवस्थित पद्धतीने नियमांमध्ये किंवा आसनांमध्ये किंवा प्राणायामांमध्ये आपल्याला वळवता आलं तर आपण सुदृढ राहू शकतो, निरोगी राहू शकतो. आणि आपल्याला आपलं जीवन निरोगी करण्यासाठी आणि आपण रोगमुक्त होण्यासाठी सगळ्यांसाठी महत्त्वाची गोष्ट आहार विहार याच्यावर सुद्धा लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे. जास्तीत जास्त तळलेले पदार्थ, तेलकट पदार्थ, मसाल्याचे पदार्थ यांच्यापासून आपल्याला अलिप्त कसं राहता येईल, सहजगत्या जीवन कसं जगता येईल, सर्वसाधारण आहार आपल्याला कसा घेता येईल आणि आपण रोगांपासून दूर कशा पद्धतीने राहू शकू ह्यासाठी प्रत्येकाने नियम स्वतःसाठी घालून घेतले पाहिजे. आणि प्रत्येकाने हे ठरवलं पाहिजे की आपलं आरोग्य सुदृढ कसं राहू शकेल, आपलं आरोग्य कसं बिघडणार नाही याच्यासाठी आपण आहारावर कशा पद्धतीने कंट्रोल केला गेला पाहिजे हे स्वतः ठरवलं पाहिजे. आणि रोगांपासून आपल्याला कशा पद्धतीने दूर राहता येईल, आरोग्य आपलं स्वतःचं कसं व्यवस्थित ठेवता येईल याच्यावर आहार विहारावर सुद्धा ह्यासाठीच लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे. म्हणून प्रत्येकाने स्वतःशी नियम घालून घेतले पाहिजे की आपलं आरोग्य आपल्याला सुदृढ करण्यासाठी योग अभ्यास हा प्रत्येकाने केलाच पाहिजे. योगाशी प्रत्येकाने जुडलंच पाहिजे. आहार विहारावर प्रत्येकाने लक्ष घातलंच पाहिजे.